इयत्ता चौथी, विषय मराठी, पाठ क्रमांक 6, फरक ओळखा. आज आपण पाठ क्रमांक 6, फरक ओळखा याचा अभ्यास करणार आहोत. पण अभ्यास करण्यापूर्वी आपण जरा एक गंमत करणार आहोत. मला सांगा, तुम्हाला निरीक्षण करायला खूप आवडतं आणि प्रत्येक गोष्टीचं तुम्ही अगदी बारकाईने निरीक्षण करत असतात. मग आता आपण बघूया तुमची निरीक्षण शक्ती जी आहे ती किती छान आहे. आता समोर तुम्हाला एक चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये काहीतरी फरक आहे, तो तुम्हाला ओळखायचा आहे. बघताना तर आपल्याला हे चित्र जे आहे ते सारखंच दिसतंय, दोन्ही चित्र सारखेच दिसतायत, पण यामध्ये काहीतरी फरक आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे. बघूया मग तुमची निरीक्षण शक्ती किती चांगली आहे. ओळखा पाहू. एक 5 मिनिटं घ्याल हे ओळखण्यासाठी आणि मला सांगाल की कोणकोणत्या गोष्टी ज्या आहेत ह्या दोन चित्रांमध्ये वेगवेगळ्या आहेत. चला तर मग आपण बघूया कोणकोणत्या त्या गोष्टी आहेत. आपण जर ह्या प्राण्याचं हे जे चेहरा आहे तो बघितला तर आपल्याला लक्षात येईल की इथे त्याला घाम आलेला आहे. या चित्रात सुद्धा इथे घाम आलेला दिसतोय, ह्या ठिकाणी पण घाम आलेला दिसतोय, पण इथे दिसतोय का? नाही दिसत. बरोबर. मग आहे की नाही ह्या दोन चित्रांमध्ये काही फरक आढळतोय की नाही? त्यानंतर आपण ह्या प्राण्याचा कान बघूया. ह्या कानाचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर काय दिसतंय बरं? बरोबर, इथे जो रंग आहे तो कसा आहे? दोन याच्यामध्ये विभागला गेलेला आहे. एक डार्क चॉकलेटी कलर आहे आणि थोडासा नारंगी कलर या ठिकाणी दिसतोय. आणि ह्या चित्रात जर आपण ह्या कानाचं निरीक्षण केलं तर आपल्याला काय दिसतंय? हा जो रंग आहे तो पूर्ण चॉकलेटी रंग आहे. मग ह्या दोन गोष्टींमध्ये आहे की नाही फरक? आता आपण थोडंसं मागे जाऊया. मागे जर आपण हे झाडं बघितली तर झाडं कशी दिसतायत ह्या दोन चित्रांचं नीट निरीक्षण करायचंय आणि सांगायचंय. बरोबर, अगदी बरोबर ओळखलं. ह्या ठिकाणी काय दिसतंय? ही झाडाची फांदी कशी आहे? छान अशी वाढलेली दिसते. आणि ह्या ठिकाणी ह्या झाडाची फांदी आहे का? तर नाही. या ठिकाणी हे झाडाची जी फांदी आहे ती कट झालेली आहे, तुटलेली आहे. मग आहे की नाही या दोन चित्रांमध्ये फरक जाणवतो की नाही? आता आपण थोडंसं पुढे आलो तर ह्या चित्रामध्ये ह्या झाडांच्या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला काही दिसतंय का? काहीच नाही. ही झाडांची पानं आहेत. पण ह्या ठिकाणी जर ह्या चित्रात बघितलं तर आपल्याला काय जाणवतंय? बरोबर, कसं ओळखलं? या ठिकाणी ह्या झाडाच्या पानावरती काय दिसते? आळई दिसते. पण ह्या ठिकाणी आहे का? नाही. तर आता ही चित्रे जी आहे अशी ह्या चित्रांमधली जी फरक आहेत ती तुम्हाला ओळखता आली पाहिजे. आता तर तुम्ही ह्या चित्रांमधले जे मेन फरक होते ते ओळखले. पण आता आपण पुढे आपल्या पाठामध्ये दुसरं एक चित्र आहे त्याचा अभ्यास करणार आहोत आणि त्या चित्रामधले जे फरक आहे ते ओळखणार आहोत. चला तर मग आपल्या पाठाला आपण सुरुवात करूया आणि आपल्या चित्रांकडे वळूया. मुलांनो, तुम्हाला या चित्रामधील फरक ओळखायचा आहे. ह्या चित्रात काय वेगळंपणा आहे तो शोधून काढायचा आहे. चला तर मग या चित्राचं आपण नीट निरीक्षण करूया आणि आपण ह्या दोन चित्रांमध्ये काय फरक आहे तो बघूया. या ठिकाणी जर तुम्ही ह्या चित्राचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी हे झाड आहे, इथे सुद्धा झाड दिसत आहे. आपण ह्या चित्रामध्ये जर बघितलं तर ह्या ठिकाणी झाड आपल्याला दिसतंय, पण ह्या ठिकाणी तुम्हाला झाड दिसतंय का? नाही. मग काय फरक आहे? तर पहिल्या चित्रामध्ये ह्या ठिकाणी झाड आहे आणि इकडे उजव्या हाताला मात्र झाड दिसत नाहीये. त्यानंतर आपण
ह्या चित्राच्या इथे आलो तर काय लक्षात येतंय, हा जो कुत्रा आहे याच्या समोर इथे काही दिसतंय का? काहीच दिसत नाहीये. त्यानंतर ह्या चित्रात जर आपण बघितलं तर ह्या कुत्र्याच्या समोर या ठिकाणी हा बॉल दिसतोय, पण ह्या ठिकाणी मात्र बॉल दिसत नाही. तसंच ह्या कुत्र्याच्या पिल्लाच्या गळ्यामध्ये हा जो पट्टा आहे, हा पट्टा इथे दिसतोय. त्या ठिकाणी या चित्रामध्ये आपल्याला काय दिसतंय, पट्टा आहे आणि ह्या पट्ट्याला इथे घुंगरू बांधलेला दिसतोय. पण ह्या पहिल्या चित्रामध्ये मात्र घुंगरू दिसत नाही. ह्या दोन ज्या गोष्टी आहे यांच्यामध्ये हे फरक आपल्याला दिसलेत. आता आपण ह्या चित्रात बघतोय की ह्या मुलाच्या पॅन्टला खिसा आहे आणि ह्या ठिकाणी मात्र आपल्याला पॅन्टला जो खिसा आहे तो दिसतोय का? तर नाही. या ठिकाणी आपल्याला हे लक्षात आलंय की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ठिकाणी मिसिंग आहेत. म्हणजेच काय, तर इथे खिसा आहे तर इथे खिसा नाही, इथे बॉल आहे तर इथे बॉल नाही आहे. अशा पद्धतीने इथे झाड आहे तर ह्या ठिकाणी झाड नाहीये. अशा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण ओळखलेल्या आहेत. तर ह्या दोन चित्रांमध्ये काय फरक आहे हे तुमच्या आता लक्षात आलेलं असेल. तर आता आपण पुढच्या चित्राकडे जाऊया आणि बघूया की त्या चित्रातनं आपल्याला काय शिकायला मिळतंय. चला तर मग आपली निरीक्षण शक्ती जी आहे ती वाढवण्यासाठी आता आपण पुढच्या चित्राकडे वळतोय. मुलांनो, समोर जी तुम्हाला आकृती दिसतीये त्या आकृत्यांमध्ये गटात न बसणारी आकृती आपल्याला ओळखायची आणि त्या आकृतीवरती बरोबर अशी खूण करायची आहे. मग आता आपण ओळखूया की ह्या गटात न बसणारी अशी कोणती आकृती आहे की ती ह्या गटात बसत नाहीये. आता आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला लक्षात येईल, हा जो त्रिकोण आहे तो आपण कशाच्या साहाय्याने तयार करतोय? रेषेच्या साहाय्याने करतोय. 1 2 3 तीन रेषा आपण एकत्र करून हा त्रिकोण तयार केलेला आहे. ह्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, हा जो चौकोन आहे 4 रेषांचा वापर करून आपण या ठिकाणी हा चौकोन तयार केलेला आहे. आणि हा जो पंचकोन आहे तर हा पंचकोन आपण 5 रेषांचा उपयोग करून बनवलेला आहे. मात्र ही जी आकृती आहे, हे जे वर्तुळ आहे ते कसं आहे, पूर्ण अखंड ही रेषा आहे, हो की नाही? या ठिकाणी आपण अनेक रेषांचा वापर केला का? नाही. त्यामुळे ही जी आकृती आहे ती गटात न बसणारी आकृती आहे. त्यामुळे आपण ह्या आकृतीवरती टिक मार्क करणार आहोत. आता जर आपण खालच्या चित्रांचा निरीक्षण केलं तर आपल्याला काय लक्षात येतंय, पहिलं जे चित्र आहे त्यात हे जे डोळे आहेत ते झाकलेले दिसतायत, सॉरी उघडलेले दिसतायत. त्यानंतर ह्या चित्रात सुद्धा हे जे डोळे आहेत ते उघडलेले दिसतायत. त्यानंतर ही आकृती जर आपण बघितली तर ह्यामध्ये जे डोळे आहेत ते बंद आहेत आणि ही आकृती बघितली तर ह्या आकृतीमध्ये पण डोळे उघडे आहेत. मग ह्या तीन ज्या आकृत्या आहेत त्या सारख्या आहेत आणि ही जी आकृती आहे ही वेगळी आहे. का वेगळी आहे, तर ह्या तीनही आकृत्यांमध्ये जे डोळे आहेत ते उघडे आहेत आणि ह्या ठिकाणी ही जी आकृती आहे यात हे जे डोळे आहेत ते काय आहेत, बंद झालेले आहेत. म्हणून ही जी आकृती आहे ती गटात न बसणारी आकृती आहे. म्हणून आपण त्या आकृतीवरती काय करणार आहोत, टिक मार्क करणार आहोत. आता ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसतंय, या ठिकाणी सुद्धा आपल्याला चौकोन दिसतोय. चौकोनात अजून एक चौकोन, हो की नाही? तसंच समोर आपल्याला काय दिसतंय, त्रिकोण. त्रिकोणात अजून एक त्रिकोण दिसतोय. ह्या ठिकाणी काय दिसतंय, सर्कल आहे म्हणजेच वर्तुळ आणि त्यामध्ये वर्तुळ आहे.
आणि ह्या ठिकाणी काय दिसतंय, त्रिकोण दिसतोय आणि त्रिकोणामध्ये वर्तुळ दिसतंय. मग ह्यामध्ये आपल्याला काय लक्षात आलं, तर ह्या ज्या 3 आकृत्या आहेत त्या कशा आहेत, सारख्या दिसतायत. कारण चौकोनात चौकोन आहे, त्रिकोणात त्रिकोण आहे आणि वर्तुळामध्ये वर्तुळ आहे. पण ह्या ठिकाणी मात्र काय दिसतंय, ह्या ठिकाणी त्रिकोणामध्ये त्रिकोण असायला हवा होता, तर त्रिकोणात त्रिकोण नसून या ठिकाणी वर्तुळ आहे. म्हणून ही जी आकृती आहे ती गटात न बसणारी आकृती आहे. त्यामुळे आपण ह्या ठिकाणी टिक मार्क करणार आहोत. अशा पद्धतीने आपण निरीक्षण केलेलं आहे की ह्या सर्व आकृत्यांमध्ये गटात न बसणारी जी आकृती आहे ती आपण शोधून काढलेली आहे. आता आपण पुढच्या आकृतीकडे वळतोय आणि पुढच्या आकृतीचा अभ्यास करतोय आणि आपली निरीक्षण शक्ती जी आहे ती वाढवणार आहोत आपण. चला तर मग पुढच्या चित्राकडे आपण वळूया. मुलांनो, तुम्हाला या चित्राचं आता नीट निरीक्षण करायचं आहे आणि दिलेली सूचना जी आहे तिचा योग्य वापर करून निरीक्षण करायचं आहे. तर सूचना काय आहे बघूया. पहा, आकारात कसा फरक पडत गेला ते सांगा. या ठिकाणी तुम्हाला लक्षात येईल की ह्या ठिकाणी अगदी छोटासा असा गोल आहे. त्यानंतर ह्या गोल आकाराला पुढे ही आडवी रेषा देण्यात आलेली आहे आणि नंतर ह्या आडव्या रेषेला पुन्हा उभी रेषा जोडून या ठिकाणी न तयार झालेला आपल्याला दिसतोय. त्यानंतर न ला वरती अशी आडवी रेषा दिली की त्या ठिकाणी हे अक्षर तयार झालेलं आहे. हे आपल्याला लक्षात आलं. बघा आकारात कसा फरक पडत गेला. पहिल्यांदा काय होता, छोटा गोल होता, त्यानंतर हा अर्धा न तयार झाला, त्यानंतर इथे न तयार झाला आणि ह्या ठिकाणी न पूर्ण झालेला आहे आणि वरती रेषा देऊन आपण हे जे अक्षर आहे ते पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर आता पुढचं जे अक्षर आहे ते पण आपण बघूया. हा जो आकार आहे अशी उभी रेषा आहे आणि गोल आहे, हो की नाही, आणि अर्धी आडवी रेषा या ठिकाणी दिसते. तसंच या ठिकाणी काय दिसतंय, तर उभी रेषा आणि थोडासा असा गोल केला, पुढे काय केलं आपण, उभी रेषा दिली आणि आडवी रेषा दिली. हा आपला ग तयार झाला. तसंच ह्या ग पासून आपण पुढे जाऊन ह्या आकारामध्ये कसा बदल केला ते बघूया. ह्या ठिकाणी आपण काय केलं, उभी रेषा घेतली आणि ही अशी आडवी रेषा दिली आणि ह्या ठिकाणी पुन्हा उभी रेषा दिली, इथे आडवी रेषा दिली. म हा जो आपला मुळाक्षर आहे ते ह्या ठिकाणी तयार झालं. आता ह्या म पासून आपण भ कसा तयार करणार आहोत ते बघा. आता आपण हा जो म काढला त्याच्या अगदी वरती आपण छोटासा असा गोल तयार केला, तर आपला भ हा जो मुळाक्षर आहे तो तयार झालेला आपल्याला दिसतोय. बघा सुरुवातीला हा अर्धा ग होता, नंतर इथे जाऊन ग तयार झाला, ग पासून आपण म तयार केला आणि म पासून आपण नंतर भ तयार केला. ह्यामुळे आपल्याला लक्षात आलं की आकारात कोणत्या प्रकारे आपण बदल केला आणि आकारात कसा फरक पडत गेला आणि त्यापासून कुठलं अक्षर तयार झालं. तसंच हे जे खालचा अक्षर आहे ते आपण बघूया. या ठिकाणी आपण सुरुवातीला ट काढला, मग त्यानंतर आपण पुढचं जे अक्षर आहे त्या ट पासूनच आपण काय केलं, खाली ही अशी कर्व लाईन घेतली आणि अर्धवर्तुळामुळे ह्या आकारात कोणता बदल झाला, ट चा आपण ड केला, हो की नाही. त्यानंतर ह्या ड पासून आपण काय केलं, पुढचं जे अक्षर आहे आपलं ई ते तयार केलं. ते कसं तयार केलं, तर ड ला आपण काय केलंय, तिरपी रेषा खाली ओढली आणि आपला ई तयार झाला. ह्या ठिकाणी आपण ह्या ई पासून मोठा ई, हो की नाही, तो तयार केला. तो कसा केला, तर वरती आपण ही कर्व लाईन काढली आणि ई आपण तयार केलेला आहे. तर ह्या ठिकाणी आपण ट पासून ड केला, ड पासून ई केला आणि ह्या ई पासून मोठा ई तयार केला. हा जो फरक आहे तो टप्प्याटप्प्यांवरती पडत गेलेला आहे.
आणि आपण वेगवेगळे मुळाक्षरे या ठिकाणी तयार केलेली आहे. आता आपण खाली बघूया, या ठिकाणी अर्धा प दिसतोय. मग आपण काय केलं, प पासून काय केलंय, हा अर्धा प जो होता त्याला आपण उभी रेष दिली आणि प तयार केला. प पासून आपण नंतर पुढे कुठलं अक्षर तयार केलंय, प. आपण काय केलं, प ला हाफ सर्कल या ठिकाणी काढलं आहे आणि फ हे मुळाक्षर तयार केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण काय केलंय, ही जी अक्षरे तयार केलेली आहे. तर आपण आता पुढच्या चित्राकडे वळूया आणि सूचनेनुसार आपण ह्या चित्रामध्ये काय करणार आहोत, तर गटात न बसणारा अक्षर जे आहे ते ओळखणार आहोत. तर सूचना काय आहे, आकारानुसार गटात न बसणारे अक्षर ओळखा, त्या अक्षराखाली रेघ ओढा. आता आपण ह्या पहिल्या ओळीमध्ये बघूया की कुठलं जे अक्षर आहे ते गटात न बसणारा आहे. तर पहिला प आहे. प पासून आपण श तयार करू शकतो, हो की नाही. प मध्ये आपण ही आडवी रेषा अशी, तिरपी रेषा अशी दिली की श तयार होतो. प पासून आपण ह्या ठिकाणी फ झालेला बघितलेला आहे, फ सुद्धा होतो. मग प पासून ल तयार होतो का, तर नाही. मग ही जी अक्षर आहे ती हे जे अक्षर आहे ते गटात न बसणारा अक्षर आहे. त्यामुळे या ठिकाणी आपण काय केली आहे, रेघ ओढलेली आहे. आता क, र, ब आणि व. आता इथे जर बघितलं तर क पासून आपण काय करू शकतो, ब काढू शकतो. कसा काढू शकतो, अर्धा आपण क काढला आणि ह्या ठिकाणी अशी तिरपी रेषा दिली की ब आपल्याला काढता येणार आहे. तसाच आपण अर्धा क काढला की काय होतोय, व हा जो अक्षर आहे हे तयार होते. पण र हे आपण अक्षर जे आहे ते क च्या साहाय्याने काढू शकतो का, तर नाही. त्यामुळे र जे आहे ते हे या गटात न बसणारा अक्षर आहे, कारण आपण क पासून र बनवू शकत नाही. आता खालची जी मुळाक्षर आहे ती आपण बघूया, र, श, ज आणि स. तर ह्या ठिकाणी र पासून आपण श बनवू शकतो. कसं, तर र ला जर इथे वरती आपण असा गोल हे केला आणि उभी रेषा दिली तर श तयार होतो. र आणि श पासून आपण स बनवू शकतो. कसा, तर र काढला, त्यानंतर आपण आडवी रेषा दिली आणि उभी रेषा दिली की स तयार होणार आहे. पण र पासून आपण ज बनवू शकत नाही, कारण र पासून हे अक्षर तयार होऊ शकत नाही. म्हणून हा जो अक्षर आहे तो गटात न बसणारा अक्षर आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी काय केलंय, अंडरलाईन केलेली आहे. तर ह्या ठिकाणी आपण खाली जातोय आणि खालची जी मुळाक्षर आहे ती बघतोय, ट, ठ, ढ, ण. तर आता आपण ट पासून ठ बनवू शकतो, ठ पासून आपण ढ बनवू शकतो, हो की नाही. ट ला आपण इथे मध्ये असा गोल दिला तर ढ होतोय. ट ला आपण असा पूर्ण गोल करून ह्या ठिकाणी तो गोल संपवला तर ठ होऊ शकतो. पण ट पासून आपण न बनवू शकतो का, तर नाही. न हा ट पासून तयार करता येत नाही. म्हणून आपण ह्या अक्षराखाली काय करतोय, रेघ ओढतो आहे. आता खालची जी मुळाक्षर आहे ती आपण बघूया, म, भ, न आणि ई. तर ह्या ठिकाणी आपल्याला लक्षात येते की म पासून आपण भ तयार करू शकतो, कारण ह्या ठिकाणी म ला आपण वरती छोटासा असा गोल दिला की भ हे अक्षर तयार होतं. आणि आपण न सुद्धा म पासून बनवू शकतो. वरची जी रेष आहे ती न काढता आपण फक्त अशी आडवी रेष देऊन हा न काढू शकतो. पण ई मात्र आपण म पासून बनवू शकत नाही. त्यामुळे हा जो मुळाक्षर शब्द आहे तो आपण या गटात मोडत नाही. म्हणून या ठिकाणी आपण काय केले, अंडरलाईन केलेली आहे.
तर अशा पद्धतीने तुम्हाला नीट निरीक्षण केल्यानंतर ह्या आकारांमध्ये कसा फरक पडत गेला हे लक्षात आलं. त्यानंतर ह्या चित्राचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला ह्या गटामध्ये न बसणाऱ्या ज्या अक्षरं आहेत ती ओळखता आली. तर अशाच पद्धतीने तुम्ही ह्या मुळाक्षरांचा सराव करणार आहात आणि याचा अभ्यास घरी करणार आहात. आपण आता पुन्हा पुढच्या तासाला भेटतोय. तोपर्यंत गुड बाय.